माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. पती पत्नीमध्ये एके दिवशी किरकोळ कारणावरून वाद होतो. त्यानंतर पत्नी रागाला येते आणि थेट पोलीस स्टेशनला जाऊन पतीविरुद्ध शारीरिक आणि मानसिक त्रासाची तक्रार नोंदवते. मग पतीसुद्धा कसा शांत बसेल? तो सुद्धा पत्नीविरुद्ध क्रॉस कंप्लेंट दाखल करतो. परंतु हे काय, पोलीस FIRही दाखल करून घेत नाही आणि कोणाला अटक करून ताब्यातही घेत नाहीत. जेव्हा पती पत्नीमधील साधा वैवाहिक वाद पोलिसांकडे तक्रार म्हणून येतो तेव्हा तो थेट गुन्हेगारी केस म्हणून हाताळण्याऐवजी आधी कोर्टातील मेडिएशन केंद्रामार्फत समेट घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये बोलावणे त्यामुळे तणाव वाढून नातेसंबंध बिघडण्याची शक्यता जास्त असते. सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या या सायटेशनमुळे, त्यांनी दिलेल्या या जजमेंटमुळे पोलिसांनी पती पत्नीमधील ते किरकोळ वादाचे प्रकरण हे कोर्टात मेडिएशन सेंटरला पाठवले आणि मेडिएशन सेंटरमध्ये दोघांमध्ये समेट झाला. काही अटी शर्तींच्या आधारे त्याद्वारे त्या दोघांमध्ये पुन्हा वाद होणार नाही याची शाश्वती घेऊन त्यांचे रिकाउन्सलिंग होऊन दोघं आनंदाने परत गेली. आता याचा आपल्याला काय उपयोग? याचा एकतर ह्यामुळे कायद्याचा मिसयूज, जो डोमेस्टिक व्हायलन्सचा मिसयूज होतो तो काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. तसेच ह्या डोमेस्टिक व्हायलन्समुळे काही वेळेला पतीवर दबाव आणला जातो किंवा पत्नीच्या माहेरच्यांवर दबाव आणला जातो. तुम्हाला अटक होईल, तुमच्यावर FIR दाखल होईल, असं काही वेळेला सांगितलं जातं. ज्यावेळेस पती पत्नीमध्ये साधा किरकोळ वाद असतो त्यामध्ये ह्या सायटेशनद्वारे तुम्हाला एकतर त्याचं नॉलेज येईल की त्याच्यासाठी जर का कोणी तुम्हाला म्हणत असेल की नाही आता तुमच्यावर FIR दाखल होईल, नाही आता तुम्हाला अटक केली जाईल, तर तसं होणार नाही. कोर्टातील मेडिएशन सेंटरमध्ये तुम्हाला पाठवून, पती पत्नीला पाठवून दोघांमध्ये रिकाउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि रिकाउन्सिलिंग झाले दोघांमध्ये तर ठीक, नाहीतर शेवटचा पर्याय घटस्फोट आहे. एकमेकांचं जीव धोक्यात घालण्यापेक्षा एकमेकांनी शांततेपणे घटस्फोट घेऊन वेगळे होणे जास्त चांगले. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी, सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.